आदरणीय यशवंत सुतार हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्याचनंतर संजयजी शेलार हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. रघुनाथ पाटील आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हा. सदानंदजी थाळके या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील मंचावरती येऊन प्रस्थापित व्हायचं. बाळारामजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. आपण देखील मंचावरती या. षटक क्रमांक पहिलं इथून मार्गस्थ होईल. पॉवर प्लेचं षटक रोशन गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतात. स्ट्रायकर एंड वरती गणेश जाधव, तर दुसऱ्या बाजूने पाहतोय डाव्या हाताचा डावकुरा फलंदाज भावेश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅचला झाली आहे सुरुवात. सामना क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्स केळे आणि त्यांच्या विपक्षात शांतीनगर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम केळे संघाने. पहिला बॉल स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडविकेट मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवला गेला आणि त्यानंतर एक धाव इथे अंकित होती. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आणि या पहिल्या धावेने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1 या अंकावरती. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला सामना आपण पाहिला. जबरदस्त खेळ राहिला मापोळी स्टार संघाचा. दुसऱ्या दिवसामध्ये पाहिला तर कालच्या दिवसामध्ये जय हनुमान पोगाव संघाने बाजी मारली. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये ते क्वालिफायर झाले या ग्राउंडवरती. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. एक धाव फळकावरती स्ट्रायकर एंड वरती भावेश पाटील डाव्या हाताचे डावकुरे फलंदाज आहेत. रोशन षटकातला पुढचा बॉल घेऊन जातील भावेश पाटील साठी. हा ट्रॅकर बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. पुढचा बॉल या वेळेला मात्र पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्राकडे हा चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला मात्र कन्वर्ट केलंय चौकारामध्ये गणेश जाधवनं. चार धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 6 धावा. गणेश जाधवचा विचार केला तर आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. गतवर्षी गेले 2 वर्ष आपण पाहतोय थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय. परंतु जर काय हा फलंदाज एकदा लय मध्ये आला तर त्याला रोखणं त्याला थांबवणं कठीण होऊन जाईल. अशा पद्धतीचा हा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे गणेश जाधव. धावसंख्या पुढे पोहोचते 6 या अंकावरती. तर यस पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आउट ऑफ द पिच साठी. तर निश्चितपणाने या ठिकाणी निरीक्षण होईल. रिप्ले मध्ये स्पष्ट होईल की हा चेंडू आउट ऑफ द पिचच्या बाहेर डिलिव्हर केलाय का. पंच लाईन वरती बॉल पडलाय कम्प्लिटली. आता निर्णय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही स्वतः येऊन निरीक्षण केलं तर बरं होईल कारण आपला डिसिजन खूप महत्वाचा आहे.
यानंतरचा होणारा सामना खरिवली आणि दलोंडे, दोन्ही संघ इथे सज्ज राहा आणि आयोजकांना तुम्ही रिपोर्टिंग करा. आणि त्यानंतर शेवटचा सामना शिरोळे आणि जेबी पाच्छापूर. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. उद्या या सामन्याचा समारोप देखील पाहायला मिळेल. खूप मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. ज्ञानेश्वर पष्टे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक उद्योगपती दाभाड माननीय विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे सौभाग्यवती रवीनाताई रवींद्र जाधव, ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आदरणीय रत्नाकरजी जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख यांच्या माध्यमातून. आणि या ज्या चारी ट्रॉफीज पाहतोय जितूदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून, या सर्व देणगीदारांना आपण मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद देऊयात, ज्यांनी लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभवलंय. मात्र यस मॅच सुरू होत्या, फेअर डिलिव्हरी आहे आणि इथून मात्र धावसंख्येचा पहिला आलेख पाहिला तर 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल रोशनचा ओव्हर द विकेटने. यावेळेला स्लॉग हिट केलाय, अतिरिक्त उंची गाठले, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक, कारण चेंडू गेलाय सीमार्श पलीकडे 6 धावांसाठी. गणेश जाधव इन्फॉर्म होत असताना गणेश जाधवच्या बॅट मधून आला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सहा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 12 धावा. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज रोशन, राईट मोर द विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र पाहिला तर लेट कट करण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 13 धावा धावफलकावरती. पाच बॉलचा खेळ संपन्न झालाय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. यावेळेला मात्र पाहिलं भावेश पाटील थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. ज्या ठिकाणी समोरच्या मांडवामध्ये जे स्वयंसेवक आहेत त्यांनी एका जागेवर थांबू नका. आपण जरा थोडस पसरून उभे राहा. कोणत्या प्रकारचा गालबोट लागणार नाही याची आपण दक्षता घ्या. एकाच जागेवर तुम्ही थांबू नका. जय बजरंग कुंदे बी संघाचे सदस्य आपण समोरच्या मंडपात आहात. कुंदन पाटील दाभाड यांच्या माध्यमातून दाभाड संघाला शुभेच्छा येत आहेत. आणि आज जर ते क्वालिफायर झाले तर संध्याकाळच्या मेजवानीची देखील त्यांनी दावत ठेवली आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा धावफळकावरती आहेत. चांगली स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र पाहिलं तर टॉपेज होता, झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती. उलट्या दिशेने मात्र ही झेल घेण्याचा प्रयत्न होता. तिथे सिंगल होती, तिथे मात्र 2 धावा मिळतील. बाबा स्पोर्ट्स केळे संघाला या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. गोलंदाजी करताना आपण पाहतोय संदीप पाटील यांना. धावसंख्या 15 या अंकावरती. पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर गणेशचा झेल ड्रॉप झाला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. संदीप पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक देखील आहेत आणि सातत्याने कमिटी मेंबर्स देखील आहेत. या क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. खूप चांगलं योगदान त्यांचं नेहमीच लाभत असतं. संदीपजी पाटील गोलंदाजी करतायत.
15 धाबा धावफलकावरती आहे. स्ट्रायकर एंड वरती गणेश जाधव. बेस्ट वर्सेस बेस्ट, एक गोलंदाज बेस्ट तर फलंदाज देखील तितकाच बेस्ट. यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, देह एष्टीवरती हा चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर एक धावी घेतली गेली आहे. चांगली गोलंदाजी करतायत संदीप पाटील. खूप साऱ्या वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीमागे देखील आहे. या ठिकाणी ओजी खरिवली या संघाचं शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 16 धावा. तर विनंती असेल खरिवली संघाचा कर्णधार, आपण आपली फॉर्म फी शिल्लक आहे ती भरून घ्यायची आहे, कारण शांतीनगर संघाने आपली फॉर्म फी जमा केली आहे. ओजी खरिवली संघ आयोजकांच्या आमच्याशी संपर्क साधा. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज संदीप पाटील सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरून. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँड बॅट्समन भावेश पाटील साठी पुढचा बॉल. यावेळी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन लेंथ, चांगली गोलंदाजी संदीप पाटील यांच्याकडून सातत्याने पाहायला मिळते. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीला मिस करणारा हा बॉल एक्स्ट्रा धाव देऊन जाईल शांतीनगर संघासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहा, पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, परंतु भावेश पाटील थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेला मात्र फटका दमदार आहे आणि त्याचनंतर तिथे झेल देखील ड्रॉप झाला आणि त्याचं रूपांतर होईल षटकारामध्ये. कॅच सुटली आणि त्याचं रूपांतर झालंय षटकारामध्ये. भावेश पाटीलच्या बॅटमधून हा येतोय षटकार. सहा धावेने टीमची धावसंख्या उंच भरारी घेत असताना जाऊन पोहोचले. 23 अंकावरती पुन्हा एकदा यावेळेला ऑन द राईज खेळला गेलाय. बॅकवर्ड स्किअरला इकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे जरूर मिळेल टीम शांतीनगर संघाला. षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं आणि ते देखील पाहायला मिळालं. 24 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. संदीप पाटील आणि पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले. त्यानंतर झेलची संधी निर्माण झाली, झेल ड्रॉप झाला आणि तिथे त्यांचा आत्मविश्वास थोडासा काविडा परंतु ढासळला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुमची गोलंदाजी चांगली होते. संदीप पाटील गोलंदाजी चांगली करतायत, परंतु क्षेत्ररक्षकाकडून ती चुकी पाहायला मिळाली. फटका हा देखील फसला. इथे देखील झेलची संधी निर्माण झाली आहे, मात्र पाहायचं धावा किती मिळतील. चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि त्यानंतर तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं. 3 धावा इथे मात्र मिळतील. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्स केळी संघाकडून. क्षेत्ररक्षणामध्ये या चुका सुधाराव्या लागतील, कारण क्षेत्ररक्षण क्रिकेट खेळामध्ये खूप महत्वाचं. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 27 धावा. शेवटचा अंतिम बॉल संदीप पाटील यांचा. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाणी मैदानात पाठवायचंय. 27 धावा धावफलकावरती आहे. स्ट्रायकर एंड वरती भावेश आहे, त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. गणेश खूप चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार एक षटकार लगावलाय. एक चांगल्या स्थितीमध्ये टीम दाबा शांतीनगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती. कोणत्या प्रकारची विकेट्स नाहीये. ती जमेची बाजू असेल. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं आहे, कारण आपला नियम आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही मैदानात पाणी दाखल करायचं. तर जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. आमच्या मुख्य VIP डायसवर आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. केळे गावचे युवा कार्यकर्ते निश्चितपणाने नरेश पाटील युवा कार्यकर्ते आहेत. संदीप पाटील यांचे मोठे बंधू आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नरेशजी पाटील निश्चितपणाने एक चांगले कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत. केळे गावचे माननीय मंगेशजी पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. धन्यवाद नरेश पाटील, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक आपले सततचे आभारी आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. शांतारामजी म्हात्रे साहेब कुंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. शांतारामजी म्हात्रे साहेब म्हटलं तर या गावचं एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. जय बजरंग कुंदे बी संघाच्या सातत्याने ते पाठीमागे उभे राहत असतात आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सामाजिक कार्यकर्ते, धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात, त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा
या धावफलकावरती आहेत. माननीय हरिचंद्र म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. एक शांत संयमी गोड व्यक्तिमत्व हरिचंद्र म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. हरिचंद्र म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय राहुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला ऑल इंडियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय, तिथे तुमचा स्वयंसेवक नाहीये. जय बजरंग कुंदे बी संघ आपण ही सूचना लक्षात घ्या. 4 धावा इथे मिळतील. पहिल्याच बॉलवरती गणेशने लगावलाय चौकार. या चौकारानं टीमची धावसंख्या 33 या अंकावरती पाहायला मिळेल. बॉलर कोण आहे? निखिल गोलंदाजी करतायत बापा स्पोर्ट्स केळे संघाकडून. नवीन गोलंदाजाला आज संधी दिली या स्पर्धेमध्ये बापा स्पोर्ट्स केळे संघाने. पहिल्या 2 षटकामध्ये अग्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली शांतीनगर संघाकडून. चांगली सुरुवात आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली गणेशने आपले हात खोलले आणि एक गॅप सिलेक्शन चौकार पाहायला मिळाला. चांगला चौकार लगावला. आणि निश्चितपणाने पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी लोअर फुलटा चेंडू बैठक फटका पाहायला मिळाला आणि जाईल निघून 6 धावांसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं हा खेळाडू जर काही इन्फॉर्म आला तर त्याला रोखणं जणू काही कठीण होऊन जाईल आणि त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गणेश जाधव ऑन अ फायर. षटकार येतोय. सामना केला 28 धावांची खेळी साकारतोय गणेश जाधव. आक्रमकता दाखवतोय. निखिल पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेटने गणेशसाठी. यावेळेला मात्र पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील. भावेशचा हा कॉल आहे. चांगला कॉल म्हणावा लागेल भावेश पाटीलचा. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 41. माननीय हरिचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी जय बजरंग कुंदे बी चषकासाठी 2 ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या जाणार आहेत. त्यांनी या ठिकाणी शब्द दिलाय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांनी ग्वाही दिली की या वर्षी नाही परंतु मी पुढच्या वर्षी नक्कीच सहकार्य करेन ट्रॉफी स्वरूपामध्ये. असे हे गोड व्यक्तिमत्व हरिचंद्रदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ही घोषणा या ठिकाणी केली आहे या स्पर्धेनिमित्त. चला सुभाष पाटील कुंदे आपण या ठिकाणी संपर्क साधा. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेला पुन्हा एकदा पॉवर जनरेट केले. फटकामध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. गणेश जाधव ऑन अ फायर. बॉलवरती षटकार. तिसऱ्या बॉलवरती 2 धावा. चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार. षटकार आणि चौकारांमध्ये डील केली जाते. चौफेर फलंदाजी ते पाहायला मिळते गणेश जाधवच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 47 धावा धावफलकावरती आहेत. या 47 धावांपैकी 34 धावा या वैयक्तिक गणेश जाधवच्या नावावरती जातील. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना. यावेळेला पुन्हा एकदा स्टेट डाऊन दी ग्राउंड खेचलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. घनागती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक धमाका, आणखीन एक ब्लास्ट, आणखीन एक षटकार. 12 बॉल मध्ये 41 धावांची खेळी साकारतोय गणेश जाधव. आक्रमकता दाखवतोय. गणेश जाधवचं नावाचं वादळ मैदानामध्ये धुमधुमतंय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. पुढे सरकले. मिडल ऑफ दी बॅट. यावेळेला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या डोक्यावर निघून जाईल. सलग हा येतोय 3रा षटकार. या षटकारांची हॅट्रिक करणारा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश जाधव या स्पर्धेतला 3रा खेळाडू ठरलाय ज्याने ठोकले षटकारांची हॅट्रिक.
शेवटचं षटक टाकण्याकरिता गोलंदाजीसाठी इथून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तुषार संघाचा संघनायक आहे आणि संघनायक म्हटलं तर टीमचा केंद्रबिंदू, त्याला खूप काही करावं लागत असतं मैदानामध्ये. आणि आता मात्र तुषारने ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलली आहे. भावेश पाटील स्ट्रायकर एंड वरती आहेत. पहिला बॉल तुषारचा, यावेळेला ओव्हरपिच होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत, तिथे देखील झेल ड्रॉप झालाय. सिंगल मात्र मिळेल. सातत्याने या क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळाल्या. आदरणीय सुरेशजी बांगर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कुंदे नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय 1च्या साह्याने जाऊन पुढे पोहोचते. 60 धावा धावफलकावरती आहेत. गणेश जाधव या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण करेल का, ऐतिहासिक कामगिरी पूर्ण करेल का. 47 धावांवरती खेळतोय, फुलटॉस बॉल हा देखील आहे आणि निश्चितपणाने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक नावावरती जाईल गणेश जाधवच्या. सो वेल प्लेड, बॅट वरती करणं कर्तव्य आहे आणि निश्चितपणाने पाया देखील पडतोय खेळपट्टीच्या. या स्पर्धेतलं पहिलं ठोकलंय अर्धशतक, नाव आहे गणेश जाधव. भास्कर रोगे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज गणेश जाधव साठी. जोरदार टाळ्या होऊ द्या गणेश जाधव साठी, ज्याने 14 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 53 धावा ठोकलेत या स्पर्धेत. चांगली बॅटिंग गणेश जाधव कडून पाहायला मिळते. संदीप पाटील यांनी देखील त्याचं कौतुक केलंय आणि चांगल्या खेळाडूची खरी हीच निशाणी असते. फटका हा देखील दमदार आहे, अतिरिक्त उंची गाठली. यावेळेला झेल टिपण्याची संधी निर्माण झाले का, तर नाही. गणेश जाधवने आणखीन एक षटकार लगावलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. पंचांचा निर्णय काय तो देखील पाहावं लागेल. नाहीये, धावा वाचवल्या गेल्यात. 3 धावा, त्यापैकी एक 1 रन शॉट, अर्थात 2 धावा मिळतील. 60 68 68 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र ओव्हरपिच होता, याने देखील उंची गाठली आहे, लांबी गाठली का, हो गाठली आहे. भावेश पाटील सांगतो हम भी किसी से कम नहीं, खरबूजा को देके टरबूजाने भी रंग बदल दिया. भावेश पाटील देखील आक्रमकता दाखवतोय. येतोय षटकार. ते मात्र हाय स्कोरिंग टोटल पाहायला मिळाली या स्पर्धेतली. 74 धावा शांतीनगर संघाने ठोकलेत. ऐतिहासिक कामगिरी पार पाडत असताना या ट्रॉफी मध्ये शांतीनगर संघ अक्रॉस दी लाईन कार्पेटच्या साईने डीप मध्ये प्रोटेक्शन दिले. एकदा मात्र मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 75 विकेट गमावला नाही. पहिल्या विकेटसाठी 75 धावा ठोकल्या गेल्यात. काय बॅटिंग केली दोन्ही फलंदाजांनी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 55 धावांवरती नॉट आउट गणेश जाधव खेळतोय, तर त्याच्या साथीने चांगली फलंदाजी भावेश पाटीलने देखील केली आहे. अंतिम बॉल, यावेळेला स्टेप आउट झाले, पुढे सरकले आणि बॅटच्या रडार मधून चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. आउट ऑफ दी पार्क षटकार येईल अंतिम बॉल वरती आणि धावा जाऊन पोहोचले तब्बल 81 धावा. व्हॉट बॅटिंग. एकसष्ट धावांची खेळी साकारले अवघ्या 16 चेंडू मध्ये. ऑट बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. आणि चला आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. या ठिकाणी टॉस करण्याकरता आमचे मुख्य मान्यवर ज्यांचं नुकतंच या व्यासपीठावरती शुभ आगमन झालं, सुरेशजी बांगर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य देखील आम्हाला लाभलंय आणि त्यांचाच शुभास्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. ओझी खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असणार आहे एसबी स्पोर्ट्स दलोंडे. चला बोथ कॅप्टन, आपण टॉस साठी या. चला या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये जातोय. सौजन्य महाकाळ इंटरप्राइजेसच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आपल्याला उपलब्ध करून दिलाय.
एस बी स्पोर्ट दलोंडे संघाचा कर्णधार आपण टॉससाठी त्वरित या. आणि त्याचनंतर खरिवली संघ या आदेश. चला बहुत कॅप्टन वेळ घेऊ नका. आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आमच्या जॉईंट व्हा. पहिल्या फेरीतील चौथा सामना ओझी खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल एस बी स्पोर्ट्स दलोंडे. या दोन संघादरम्यान इथून सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत. आदेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यानंतर एस बी स्पोर्ट्स संघाचे जॉन्टी भोईर देखील उपस्थित होतात. आपलं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. मान्यवरांचे आपण शुभास्ते टॉस करणार आहोत. पाहूयात, नाण्याच्या एक बाजूने जय बजरंग कुंदे आहे तर दुसऱ्या बाजूने महाकाळ एंटरप्राइजेस. महाकाळ एंटरप्राइजेस कॉल दिलाय आणि आलाय जय बजरंग कुंदे. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची. आदेश पाटील, नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फलंदाजी असेल. फलंदाजी करणार आहात. समोरचा संघ एक चांगला संघ आहे. मागील टुर्नामेंट त्यांनी आपल्या नावावरती केली आहे. त्यामध्ये सागर पाटील आहेत, जॉन्टी आहेत, अनेक सारे खेळाडू त्या टीममध्ये आहेत. तर किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा मानस असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितपणाने ही स्पर्धा आपल्या असोसिएशन्समधील दुसरी स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला अपयश आलं, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना संघाकडून काय अपेक्षा करशील? संघाकडून हीच अपेक्षा करेन की सर्वांनी आपलं बेस्ट द्यावं, बस बाकी काय नाही. या स्पर्धेमध्ये खेळत असताना लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे. खूप चांगलं आयोजन आहे. आयोजकांबद्दल काय सांगशील? दरवर्षी इथलं आयोजन हे खूप सुंदर असतं. यावर्षी त्यांनी खूप चांगलं मेहनत करून चांगलं नियोजन केलेलं आहे, तर त्यांना सर्वप्रथम थँक्स बोलेन मी. धन्यवाद आदेश. जॉन्टी भोईर, तुम्ही टॉस गमावलाय, तर टॉस जिंकला असता काय स्वीकारलं असतं? आम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घेतली असती. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय, परंतु फिल्डिंग करत असताना समोरचा संघ देखील चांगला आहे. त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही 30 पर्यंत लोकांचा प्रयत्न करू. आज मात्र प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस, कोणते खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील? कोणत्याही प्रकारचा चेंजेस नाहीये, आहे ते सगळे खेळाडू आहेत आमचे. शेवटचा प्रश्न, ह्या आयोजनामध्ये खेळत असताना हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? कुंदे संघ हा नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे चांगलंच आयोजन असतं आणि यावर्षी त्याच्यापेक्षा अजून चांगले आयोजन केलेले आहे आणि खेळायला आम्हाला मजा वाटते इथे. नक्कीच दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट, खूप चांगला खेळ दाखवा. नक्कीच जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. टीम ओझी खरिवली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. थँक्यू. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. आदरणीय सुरेश बांगर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. विलास धनगर यांच्या माध्यमातून आपण स्वागत सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत विलास धनगर यांनी केली आहे. त्यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था देखील लाभली आहे आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण आदरणीय सुरेशजी बांगर साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून लाख मोलाचं योगदान आम्हाला या स्पर्धेला लाभलंय. जय बजरंग कुंदे बी संघाचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक मान्यवराचा इथे यथोचित असा सन्मान होतोय. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात होते. तब्बल 24 चेंडूमध्ये 82 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. जाऊया सामन्याकडे. पूर्वार्ध आपण पाहिला तर शांतीनगर संघाच्या नावावरती राहिला, ज्या संघानं पहिल्या डावामध्ये 81 धावा उभ्या केल्या आणि 82 धावांचं विशाल आव्हान या ठिकाणी ठेवलंय टीम बाबा स्पोर्ट्स केळी संघासमोर. परंतु आव्हान जितकं मोठं असेल तितकं लवकर चेस देखील होतं आणि संदीप पाटील सारखा खेळाडू या टीम मध्ये आहे, त्यामुळे काही घडू शकेल. त्याच्या साथीने आपण पाहतोय बॅट्समन निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचा पॉवर प्लेचा षटक शरद जाधव पहिला बॉल घेऊन जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, अपील
केली होती, पंच सहमत नाहीये ती अपील करिता. डॉट बॉलची सांगता होते. पहिलाच बॉल आडव्या बॅटने ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता संदीप पाटील यांचा. चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती. शरद जाधव षटकातला पुढचा बॉल घेऊन जातील संदीप पाटील यांच्याकरिता. ओहो, यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला चेंडूला ड्राईव्ह केलाय. गणेश जाधव आहेत त्या ठिकाणी. मात्र एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावीने टीमची धावसंख्याचा अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या 1 या अंकावरती. मागील स्पर्धेमध्ये पाहिलं तर शांतीनगर संघाने हातातला सामना गमावला होता. टीम खरविली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. षटकातला पुढचा बॉल शरद जाधव घेऊन जातील. बॅटर निलेश करताय क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा धावने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे, परंतु प्रत्येक बॉलवरती अटॅक करणं गरजेचं आहे. विशाल आव्हान तब्बल 82 धावा टार्गेट चेस करायचंय केळी संघाला. आडव्या बॅटने स्लॉग हिट केलाय. क्षेत्र खाली आहे. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट मधून. एक टप्प्या केरीज सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. या इनिंग्स मधला पहिला चौकार निलेशच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाका षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या धावगती वाढते. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावलेत. आदरणीय सुरेशजी बांगर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल केळी संघाच्या फलंदाजांना. एकंदरीत धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. शरद जाधव सारख्या एक दिग्गज गोलंदाजावरती हल्ला केला गेलाय. स्टेप आउट झालाय. काय स्ट्रोक केलाय डाऊन दी ग्राउंड. मस्त एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. प्रत्युत्तर चोख दिलं जात आहे. येतोय षटकार. अठरा धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. प्रत्युत्तर मात्र चोख पद्धतीने दिलं जात आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निलेश करतायत. ऑल इंडियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. दिनेश पाटील केळ्याहून इथून संदीप पाटील करता शुभेच्छा आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल शरदचा. यावेळेला फक्त इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. दिशा दाखवली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. इथे काय घडले देखील पाहावं लागेल. खराब कॉल कॉम्बिनेशन. फलंदाज निलेश बाद.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 20 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 60 धावांची आवश्यकता, 62 धावांची आवश्यकता. 82 धावांचा विशाल आव्हानाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. निलेश खूप चांगली बॅटिंग करत होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना धावचित केलं गेलं. अधिक वेळ थांबणं गरजेचं होतं अशा स्थितीमध्ये, ज्यावेळेला टीम अडचणीमध्ये सापडली आहे. अशा स्थितीमध्ये अशा पद्धतीची विकेट गमावणं खराब संकेत पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 मध्ये शांतीनगर टीम कडून अनिल या गोलंदाजाला पाचारण केलं गेलंय. स्ट्रायकर एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समन तुषार संघाचा संघनायक आहे. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. तुषार देखील माघारी परतोय. आणखीन एक धक्का बाबा स्पोर्ट्स केळे संघाला. अक्षय ओके कुठे असतील? समालोचन कक्ष संपर्क साधा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश येतात. 2 विकेट्स गमावलेत. अशा स्थितीमध्ये प्रथमेश पॉवर हिटर फलंदाज आहेत आणि त्यांना मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळाली. सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खालती राहतोय चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट येतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगला परफॉर्मन्स शांतीनगर टीम कडून पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय या ठिकाणी. यावेळेला उसळी देणारा बॉल, डॉट चेंडूची समाप्ती होती. तिसरा बॉल देखील निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी अनिल कडून पाहायला मिळते. हर्ष दोघे, किशोर आगिवले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं, ज्यांच्या माध्यमातून चेंडू व्यवस्था झाली आहे. लोअर फुल टॉस आणि गतीमध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, बुद्धीचा वापर करून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ संपन्न होतोय. 62 धावा अजून देखील विजयासाठी हव्यात टीम बाबा स्पोर्ट्स केळी संघाला. पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ दाखवला होता निलेशने, परंतु त्यानंतर पलटवार देखील पाहायला मिळाला. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. प्रथमेश गतवर्षी खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता या खेळाडूनं, परंतु या ठिकाणी त्या पद्धतीचा खेळ दाखवणं गरजेचं आहे. संघ अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये, अशा स्थितीमध्ये चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. अनिश मेंगाळ यांच्याकडून राहुल दादा यांना आयोजनाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत आणि विशेषतः बाबा स्पोर्ट्स केळे संघाला देखील शुभेच्छा येत आहेत. मिडन ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतले पहिलं निर्धाव षटक या ठिकाणी अनिलच्या नावावरती जात आहे. खूप सारे इतिहास या मॅच मध्ये घडताना पाहायला मिळाले. अर्धशतक देखील आपण पाहिलं गणेश जाधवचं, ज्याने 61 धावांची खेळी साकारली. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, या मॅच मध्ये निर्धाव षटक देखील पाहिलं गोलंदाज अनिल कडून. खूप चांगला परफॉर्मन्स शांतीनगर संघाकडून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक 20 अंकावरती. 12 बॉल 62 धावा, विशाल आव्हान. अशा स्थितीमध्ये सागरला गोलंदाजीला आणलाय. राहुल पाटील कुंदे यांच्याकडून संदीप पाटील यांच्याकरिता 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले. ते 2000चं कॅश प्राइज. पहिला तर आलाय, पहिला आलाय, अजून 5 शिल्लक आहेत. 2000चं कॅश प्राइज जर पटकावायचं असेल तर 6 ला 6 लगवावे लागतील, अर्थात षटकार.
उंचावती 26. 26 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सागर सज्ज झालाय. दुसरा यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे संदीपला बाद व्हावं लागेल. मोठा मासा गळायला लागतोय. संदीप पाटील बॅक टू द डग आउट. आदरणीय अनेश मेंगा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत केळे यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जे मेंगाल वेलकम. आपण मंचावरती येऊन स्थानपण व्हायचं आहे. नुकतंच उपसरपंच पदावरती कार्यरत झालेत आणि त्याचं शुभ आगमन झालंय. आणि माजी सरपंच देखील होते. यावेळी मात्र ऑन साईडला चेंडूला उडून दिलाय. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज बाद होतोय धावचित. आणि जी मेंगाळ यांचं शुभ आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे मेहुणे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. अक्षय होगे आपण संपर्क साधा. पुढचा बॉल यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही आहे. उंची गाठली होतं चेंडूनं. इथे देखील फक्त सिंगल मिळेल. थोडासा हातातून हा सामना निसटताना पाहायला मिळतोय. केळे संघाच्या 82 धावांचा विशाल आव्हानाचा पाठलाग करत असताना बॅकफुटवरती आला. सुरुवात दमदार होती. असं वाटत होतं की फाईट टू फाईट मॅच होईल. अशा स्थितीमध्ये निलेश बाद झाले. आणि एकमेव कारण आहे बाबा स्पोर्ट्स केळी संघाची एकमेव चुकी मिसफिल्ड. क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका त्यांना भोगाव्या लागल्या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एसबी स्पोर्ट्स दलोंडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओझी खरिवली. खरिवली टीमनं टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारल्या. 4 ओव्हरची मॅच ही देखील पाहायला मिळेल. त्यानंतर मोरिया स्पोर्ट्स शिरोळे संघाचा कर्णधार आणि जेबी स्पोर्ट्स पाचापूर संघाचा कर्णधार आपण सुभाष पाटील यांच्याशी संपर्क करा. कारण आपली फॉर्म फी बाकी आहे ती भरून घ्यायची आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती. गणेश जाधव येत आहेत. ज्या गणेशने तुफानी फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये खेळत असताना 61 धावा एकट्याने आपल्या बॅटमधून कुठल्या आणि ऐतिहासिक कामगिरी त्यांनी रचली या मैदानामध्ये. चौकार षटकारांची आतिषबाजी केली. गणेश जाधव पहिला बॉल घेऊन ओहो यावेळेला अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होत्या. या सामन्यावरती जबरदस्त पकड निर्माण करत असताना टीम शांतीनगर प्रथमतः बॅटिंग खूप चांगली राहिली. पहिल्या विकेटसाठी तब्बल 81 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली भावेश पाटील गणेश जाधव दरम्यान. भावेश पाटीलचं देखील योगदान खूप मोठं होतं त्या इनिंगमध्ये. इथे विकेट करण्याचा प्रयत्न आणि शरद जाधव चेंडू खाली येतील आणि तिथून पाहायचं विकेट आली आहे
आणखीन एक विकेट इथे गमावत असताना बाबा स्पोर्ट्स केळी संघ. सचिन सम्या भोईर चाणे यांच्या माध्यमातून गणेशला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याने अर्धशतक झळकावलं. वेल प्लेट गणेश असा मेसेज आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलाय. धन्यवाद सचिन सम्या भोईर, मॅन फ्रॉम चाणे. गणेश खूप चांगली बॅटिंग करता, गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल महेश येत आहेत. त्यावेळेला फाईनलेकडे चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. शांतीनगर संघ प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या स्पर्धेमध्ये पहा उंच भरारी घेतली आहे. पहिल्याच डावात तब्बल 81 डावात ठोकल्या आणि विशाल आव्हान ठेवलं होतं बाबा स्पोर्ट्स केळी संघासमोर. 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक इथून पुढे. आणखीन एक दर्जेदार बॉल, डॉट बॉलची समाप्ती होती. प्रथमेश अपयशी ठरलाय मॅच मध्ये. त्याच्याकडून अपेक्षा केली जात होती, ती अपेक्षा भंग पावली या खेळाडूनं. 7 चेंडूंचा सामना केलाय आणि अवघी 1 धाव त्याने आतापर्यंत आपल्या बॅट मधून काढली आहे. पुढचा बॉल, हा बॉल देखील डॉट. चांगली गोलंदाजी, स्विंग अँड मिस. सातत्याने लेग कटर चेंडूचा वापर करत असताना गणेश जाधव ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलाय आपल्या टीमला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅटमध्ये अग्रेसिव्ह कामगिरी केली आहे गणेश जाधवनं. अष्टपैलूची भूमिका बजावली या मॅच मध्ये. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक गणेश शरद जाधव खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले. सिंगल आली आणि इथून हा सामना समाप्त झालाय. विजयी होतोय शांतीनगर संघ. अभिनंदन अँड हार्ड लक टीम बाबा स्पोर्ट्स केळे. हार्ड लक संदीप पाटील अँड ऑल टीम. संदीप पाटील, आपण व्यासपीठावरती या. आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान होईल आयोजकांच्या वतीनं. एक त्याचबरोबरीने शरद जाधव, आपण देखील मंचावरती या. आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतो आयोजकांच्या वतीने. तब्बल 50 धावांनी ऐतिहासिक कामगिरी रचत शांतीनगर संघाने हा विजय प्राप्त केलाय. अभिनंदन शांतीनगर. अभिनंदन शांतीनगर संघाचे सर्व पाठीराखे आणि ज्यांनी ज्यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूयात. मॅच समरी आपण पाहतोय. गणेश जाधव ज्याने 16 चेंडूचा सामना केला, 61 धावा त्यांनी केल्या. भावेश पाटील ज्याने 8 चेंडूचा सामना केला, 18 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये रोशनने 1 षटक हाताळलं, 13 धावा खर्च केल्या. संदीपने 1 षटक हाताळलं, 15 धावा खर्च केल्या. तुषार मागडा ठरला, 1 षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. तर अंतिम षटक निखिलने हाताळलं, त्या षटकामध्ये 30 धावा आल्या. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावामध्ये केळी संघाकडून निलेशने बॅटिंग केली. 4 चेंडूचा सामना करत 17 धावा जमा केल्या. तुषारने 2 चेंडूचा सामना केला, 6 धावांचं योगदान त्यांनी दिलं. त्याचनंतर विकासने 4 चेंडूचा सामना केला आणि 2 धावा दिल्या. त्याचनंतर निखिलने 1 चेंडूचा सामना करत 1 धाव जमा केली. गोलंदाजी करत असताना अनिलने निर्धाव षटक हाताळलं. गणेश जाधवने 1 षटक हाताळलं, 1 विकेट, 1 धाव दिली. त्याचनंतर सागरने 1 षटक हाताळलं, 10 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. त्याचनंतर शरद जाधव महागडा ठरला पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये 20 धावा दिल्या. ही मॅच समरी आपण पाहिली. तर जाऊया प्लेअर ऑफ द मॅच कडे, ज्या ठिकाणी नो डाऊट ज्यांना अष्टपैलू कामगिरी करत या स्पर्धेतलं पहिलं शतक अर्धशतक नावावरती केलं. वन मॅन शो, वन मॅन हिरो अर्थातच गणेश जाधव ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. आणि हे अवॉर्ड देण्याकरिता मी अनेश मेंगाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत केळे यांच्या शुभास्ते हा सामनावीराचा पुरस्कार देऊन गणेश जाधव याला सन्मानित केलं जाईल, ज्याने 16 चेंडूचा सामना करत तब्बल 61 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 धाव देऊन 1 विकेट टिपला. अष्टपैलू परफॉर्मन्स त्यांनी आपल्या टीमला दिला. या स्पर्धेतलं निश्चितपणाने ऐतिहासिक